झाले का? ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो. काय अडचण आम्हाला वाटत नाही. युतीच्या अधिकृत घोषणेची वाट कार्यकर्त्यांपासून पदाधिकारीपर्यंत करत आहेत, कारण त्यांना स्पष्टता हवी आहे. कधीपर्यंत घोषणा होऊ शकते? कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो आणि तुम्ही वाट पाहता. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या. आता बैठक आता पुन्हा बैठक आहेत आमच्या. त्याच्यामुळे म्हणजे कुठपर्यंत आले? 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. खासदार संजय राऊत येऊन भेटून गेले, त्यांच्याबरोबर सुद्धा होते. मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? आणि त्याचबरोबर विशेषतः कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठे होणार आहे कार्यक्रम, कशा पद्धतीने? मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे. त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही. जर तरला काय मजा नसते. त्याच्यामुळे 1-2 दिवसामध्ये तुमच्याजवळ आम्ही सगळी माहिती देऊ. वर्षा गायकवाड असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर जाणार नाही आणि त्यांची ती भूमिका ठाम आहे. कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न तेव्हा मनसेला त्यांनी मारझोड करणारा पक्ष अशा स्वरूपात संबोधलं आहे. मला असं वाटतं की वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत. त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो. त्याप्रमाणे त्यांना जसं वाटतं त्यांनी त्याचा अनुमान तसं काढलेलं आहे. तर त्याच्यावरती अजून कुठलंही काही निर्णय झालेला नाही. आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे